संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्राने देशाला विचारांची दिशा दिली, ज्या राज्याने राजकीय संस्कृतीचा एक आदर्श घालून दिला, आज त्याच महाराष्ट्राच्या राजकारणाला झालंय तरी काय? कालपर्यंत ज्या नेत्यांना आपण सुसंस्कृत समजत होतो, ज्यांच्या अभ्यासू वृत्तीचे दाखले दिले जात होते, आज तेच नेते कॅमेऱ्यासमोर शिवराळ भाषेचा वापर करताना का दिसत आहेत? आज महाराष्ट्राची अब्रू वेशीला टांगली गेली आहे आणि हे कृत्य कोणत्याही बाहेरच्या माणसाने नाही, तर आपल्याच लोकप्रतिनिधींनी केलंय. संजय या नावाचा अर्थ होतो ज्याने स्वतःवर विजय मिळवलेला आहे. परंतु आज महाराष्ट्राच्या राजकारणातील 3 संजय म्हणजे आमदार संजय गायकवाड, खासदार संजय राऊत आणि खासदार संजय दिना पाटील या तिघांनीही आपल्या जिभेवरचा ताबा सोडलाय. कोणी पुस्तकाच्या प्रकाशकाला लेखक समजून जाहीर शिव्या घातल्या, कोणी पक्षातून फुटलेल्यांना दिल्लीत बसून पत्रकार परिषदांच्या माध्यमातून शिव्यांची लाखोली वाहिली, तर कोणी थेट लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवरच शिव्यांचा वर्षाव केला. आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचा हाच घसरत चाललेला स्तर, नेत्यांची गुंडगिरी आणि यावर गप्प बसून मूकसंमती देणारं सरकार, या सगळ्यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. राजकारणात मतभेद असणं, पक्षांतर होणं, एकमेकांवर टीका करणं हे काही नवीन नाही. परंतु टीकेची एक पातळी असते, एक सभ्यता असते. दुर्दैवाने आज ती सभ्यता पूर्णपणे संपुष्टात आली आहे. सगळ्यात आधी बोलूयात शिंदे सेनेचे संजय गायकवाड यांच्याबद्दल. गायकवाड यांची ओळख आता केवळ एक आमदार म्हणून राहिलेली नाही, तर आपल्या वादग्रस्त आणि शिवराळ वक्तव्यांसाठी ते जास्त ओळखले जाऊ लागलेत. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला लेखक समजून त्यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली, ती ऐकून कोणत्याही सुसंस्कृत माणसाची मान ही शरमेने खाली जाईल. लोकप्रतिनिधी असलेल्या व्यक्तीने जाहीरपणे अशी भाषा वापरणं कितपत योग्य आहे? दुसरे आहेत ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत. रोज सकाळी 9 वाजता टीव्ही स्क्रीनवर येऊन पत्रकार परिषद घेणं हा त्यांचा नित्यक्रम आहे. सुरुवातीला त्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये राजकीय चाणक्यगिरी आणि टोकाची टीका दिसायची, परंतु गेल्या 2-4 दिवसांपासून विशेषतः शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर त्यांच्या भाषेचा स्तर प्रचंड घसरला. पक्षातून फुटून गेलेल्यांना टार्गेट करताना राजधानी दिल्लीतून पत्रकार परिषदांमध्ये ज्या प्रकारे शिव्या हसडल्या जातात, ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला अजिबात शोभणार नाही. तुमच्याकडे शिव्या देण्याची कितीही वैध कारणं असली तरी देखील राज्याची जनता काय लोकप्रतिनिधींकडून ही भाषा ऐकण्यासाठी त्यांना निवडून देते? आणि आता यात तिसरी भर पडली आहे, ती म्हणजे खासदार संजय दिना पाटील यांची. पत्रकारांनी प्रश्न विचारले की उत्तर देण्याऐवजी चक्क पत्रकारांवरच शिव्यांची लाखोली व्हायची. हा नवा ट्रेंड या नेत्यांनी सुरू केलाय. माध्यमांसमोरच हा सगळा गैरप्रकार राजरोसपणे सुरू आहे. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे या नेत्यांना आपल्या कृत्याचा किंवा भाषेचा यत्किंचितही पश्चाताप होताना दिसत नाही. काल झालेल्या प्रकारावरून संजय दिना पाटील हे नेटकऱ्यांच्या टीकेचे धनी ठरले. त्यानंतर त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. परंतु अशी भाषा वापरायचीच कशाला, ज्यामुळे नंतर कोणाची माफी मागावी लागेल? हा तो महाराष्ट्र आहे जिथे यशवंतराव चव्हाणांसारखे सुसंस्कृत मुख्यमंत्री झाले, ज्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांचाही सदैव आदर केला. हा तो महाराष्ट्र आहे जिथे शरद पवार, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे दिग्गज नेते झाले. या नेत्यांमध्ये वैचारिक मतभेद टोकाचे होते. निवडणुकांच्या काळात यांच्यात शब्दांचे युद्ध व्हायचे, परंतु कधीही कुणीही वैयक्तिक पातळीवर जाऊन अशी शिवराळ भाषा वापरली नाही. सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना आपल्याकडून कोणतेही गैरवर्तन होणार नाही, आपल्या शब्दाने राज्याची प्रतिष्ठा मलिन होणार नाही, याची काळजी हे नेते नक्की घेत होते. शब्दांवर आणि वाणीवर ताबा असणं हेच महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचं लक्षण मानलं जायचं. या संदर्भात आपण अजित पवारांचे एक उदाहरण समजून घेऊ शकतो. अजितदादा त्यांच्या सडेतोड आणि कडक स्वभावासाठी ओळखले जायचे. त्यांच्याकडून एकदा धरणासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य झालं, ज्याने त्यांचा शेवटपर्यंत पिच्छा सोडला नाही. त्या एका वाक्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली आणि स्वतः अजितदादांना त्याचा मनापासून पश्चाताप झाला. त्यांनी जाहीरपणे माफी मागितली, परंतु त्या एका घटनेनंतर अजित पवारांकडून कधीही सार्वजनिक ठिकाणी किंवा माध्यमांसमोर अपशब्द निघाल्याचं उभ्या महाराष्ट्राने ऐकलं नाही.
चुका माणसाकडून होतात, परंतु त्यातून शिकून सार्वजनिक जीवनात शब्दांची मर्यादा राखणं याला परिपक्वता म्हणतात. परंतु आजच्या नेत्यांमध्ये ती परिपक्वता कुठे गायब झाली आहे, कळायला मार्ग नाही. अजित पवार ज्या महायुतीचा भाग आहेत, त्याच महायुतीमधील अनेक नेते मात्र आता चक्क वाचाळवीर निघाले आहेत. केवळ भाषेचाच राज झालेला नाही, तर राजकारणात उघड उघड गुंडगिरी शिरली आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणजे पुन्हा एकदा आमदार संजय गायकवाड. त्यांनी चक्क आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये एखाद्या गुंडासारखी मारहाण केली होती. लोकशाहीसाठी महत्वाचं असलेल्या विधिमंडळाच्या परिसरात जर आमदार आणि त्यांचे समर्थक कायदा हातात घेणार असतील, तर सामान्य जनतेने दाद कोणाकडे मागायची? गुंडगिरीचा हा प्रकार इथेच थांबत नाही. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी तर चक्क विधान भवनाच्या आतच विरोधी पक्षाच्या आमदाराच्या समर्थकांना मारहाण केली होती. विधान भवन जिथे कायदे बनवले जातात, तिथेच कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांच्या समर्थकांकडून अशी मारहाण होते. यापेक्षा दुर्दैवी काय असू शकतं? याशिवाय पडळकरांनी राज्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्याबद्दल ज्या भाषेत टीका केली होती, ती भाषा तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारीच होती. राजकीय विरोध असू शकतो, परंतु वयाने आणि अनुभवाने मोठ्या असलेल्या नेत्यांबद्दल बोलताना किमान भाषेची मर्यादा राखली गेली पाहिजे, हे भानही या नेत्यांना राहिलेलं नाही. मात्र या सगळ्यावर राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री काय करत आहेत? एवढं सगळं होऊनही, विधान भवनात राडा घालूनही, ज्येष्ठ नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करूनही गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांवर कोणतीच ठोस कारवाई केली नव्हती. आणि आताही ज्या प्रकारची शिवीगाळ राजरोसपणे माध्यमांसमोर सुरू आहे, त्यावर राज्य सरकार कोणतीही कठोर कारवाई करताना दिसत नाही. जेव्हा सत्ताधारी पक्षाचे आमदार किंवा त्यांना पाठिंबा देणारे नेते कायदा आणि भाषेची मर्यादा ओलांडतात आणि सरकार त्यावर मुकमोश धरतं, तेव्हा जनतेच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. ही शिवराळ भाषा, ही गुंडगिरी राज्य सरकार स्वतःच जोपासत आहे का? स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी अशा वाचाळवीरांना अभय दिलं जातंय का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. या संपूर्ण गढूळ पाण्यात माध्यमांची भूमिका ही विचार करण्यासारखी आहे. टीव्ही चॅनल्सवर अशा शिवराळ नेत्यांना जितकी जास्त प्रसिद्धी मिळते, तितकाच त्यांचा आत्मविश्वास देखील वाढतो. TRPच्या शर्यतीत महाराष्ट्राची संस्कृती रसातळाला जात आहे, याचं भान माध्यमांनीही ठेवण्याची गरज आहे. परंतु या सगळ्यात सर्वात जास्त नुकसान कोणाचं होतंय, तर ते महाराष्ट्राच्या जनतेचं आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचं. बाहेरच्या राज्यांमध्ये आज महाराष्ट्राच्या राजकारणाची खिल्ली उडवली जाते. कधी काळी वैचारिक चर्चांसाठी ओळखलं जाणारं राष्ट्र आज शिव्या आणि राड्यांसाठी ओळखलं जाऊ लागलंय. हे कोणत्याही मराठी माणसाला पटणार नाही. राजकारण सुरूच राहील, सरकार बदलत राहतील, निवडणुका येतील आणि जातील, परंतु जी संस्कृती नष्ट होत चालली आहे, ती परत मिळवणं अशक्य होईल. जर आपण आज म्हणजेच महाराष्ट्राच्या जनतेने अशा शिवराळ नेत्यांना आणि त्यांच्या या वर्तनाला स्वीकारलं, तर येणारी पिढी याच नेत्यांचा आदर्श घेईल. लोकप्रतिनिधी हा समाजाचा आरसा असतो. जर आरसाच इतका घाणेरडा असेल, तर समाजाचं चित्र कसं सुधारेल? आता जनतेनेच या नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. पक्षाच्या पलीकडे जाऊन जी व्यक्ती भाषेची मर्यादा राखत नाही, जी व्यक्ती गुंडगिरी करते, तिला नाकारण्याची हिंमत मतदारांनी दाखवायला हवी. तरच महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली ही शिवराळ कीड थांबवता येईल.